म्हणून कबीर महाराज काय म्हणतात, म्हणून कबीर महाराज म्हणतात बेकार जो मुख आहे आपल्याला व्यर्थ बडबड न करता आपल्याला काय करायचंय, सर्वांनी एक दिलाने आणि समजा बेंबीचा जवळ बेंबीचा देव तुम्ही तेव्हा पांढरा म्हणून ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः सर्वांना कळून गेले की बाबांना अभिषेक आहे. एक इथं एवढे बसले ना त्या प्रत्येकाच्या मुखातून काय झालं पाहिजे, हा मंत्र बघा जप झाला पाहिजे. म्हणून ओम जनार्दनाय नमः ओम मूर्तिनाथाय नमः मूर्तिनाथाय नमः ओम मूर्तिनाथाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम मूर्तिनाथाय नमः. हाँ डमरू आणि शंख वाजवणाऱ्यांची आपल्या चिंच विहीर ना, मग चिंच जरी आंबट असली मग ही ज्या गावामध्ये मग बाबांचा पालखीचा सोहळा होतो त्या गावाची दरिदा काय दरिदी काय त्या गावाची दरिदा म्हणतो, दरिद्री शाकीन टाकीन चापण भूत पिशाचं गाव होतं. निघून असा महिमा या पालखी सोहळ्याच्या वर्षात असा पालखी सोहळा आपण मोठ्या भक्तिभावाने संपन्न केला. त्याप्रमाणे दुसरी पालखीच नाही तर बाबाईचं अधिष्ठान कशामध्ये, आणखी चांदीच्या रथामध्ये सुद्धा जसं आमच्या अभिमुक्ती महाराजांनी मुद्दा मांडला की एक शिवयोगी सदाशिवाचा अवतार ज्यांना म्हटलं जातो असे श्री संत निवृत्त महाराज यांच्या भेटीसाठी एक शिवयोगी संत निष्काम पूर्वी बाबा ज्यांना आपण म्हणतो श्रद्धा भक्ती ते सुद्धा कशात चाले बेसून चांदीच्या रथात बघा भेटीसाठी जात लक्षात. त्या चांदीच्या रथाचा सोहळ्या ठिकाणी संपन्न झाला. म्हणून प्रधानतः जे आपल्या सर्वांचा श्रद्धा असतात ते आपल्या आराध्य दैवत नवीन यात आपल्या तालुक्यातील जातेगाव पिनाकेश्वर महादेवचं ज्या ठिकाणी अधिष्ठान आहे, ज्याला मोठा महादेव म्हणतात, की ज्या ठिकाणी तिसऱ्या सोमवारी लाखो भाविक त्या ठिकाणी आपण दर्शनाला येत असतात भोपळे घेऊन त्याच्या अभिषेकासाठी. अशा त्या पिनाकेश्वरचा जीर्णोद्धार कोणी केला, तो जीर्णोद्धार करायला सुद्धा कोणी सांगितलं होतं, नाही तुम्ही आम्ही सांगितलं, कोणी सांगितलं होतं, या सृष्टीचा चक्र चालक ज्याला म्हणतो विश्वाद्यम विश्वबीजम विक्रम अशा भगवान नागेश्वराने बघा आदेश दिला होता बाबाला. आणि त्या आदेशानुसार बाबाजीने जीर्णोद्धार कशाचा केलेला आहे, पिनाकेश्वर. आणि तिथे का कोणी राहत होतं का पहिलं, कोणी राहू सुद्धा शकत नव्हतं बघा. म्हणून अशा बाबांच्या चरणी साठवण जीर्णोद्धार करूया. आपल्या गावातील सुंदराचं हनुमानचं अधिष्ठान दिसलं बाबाने. हनुमान मंदिर कोणत्या गावाला येते, बरोबर इथला हनुमान वेगळा आहे का माहिती, हा इथं हनुमान. अशा हनुमंताचे चरणी वंदन करूया, बंधन करूया. या गावातील सर्व देवदेवतांना वंदन, या भूमीला वंदन, मातेला वंदन. आणि या श्री संत निवृत्त महाराज दिंडी सोहळा वेरूळ त्र्यंबकेश्वर या निमित्ताने चाललेला सोहळ्या निमित्ताने उपस्थित झालेले सर्व आश्रमी आमचे सर्व साधक ब्रह्मचारी तसंच उपस्थित आले आणि भक्तपरायण वर्ग त्यात उपस्थित असलेले आपण सर्व भक्त ज्यामध्ये चिंचवडीच्या नांदगाव तालुक्यात असतील दिंडीमध्ये आलेले. आता आपण या ठिकाणी बघू ना, दिंडीमध्ये ज्याचे आलेले ते जागी बरोबर जी दिंडी बरोबर आहे. आता
महिला पुरुषांना जागेवर विद्यार्थी उभे राहा सर्व, तुम्ही पण उभे राहा, शिवाय तुम्ही सुद्धा मध्ये ना म्हणजे बघा गोष्टी बघा की बघा ज्यांनी काही दिवस करणार, ज्याला आपण म्हणतो ना जिंदगी जब तक करेगी तब तक फुर्सत होगी काम से लेकिन कुछ समय निकालो, यांनी आता वेळ कशासाठी काढला बघा, बाबाजी आणि मूर्तीनाथ प्रेम करण्यासाठी काढला, टाळ्या यांचं अभिनंदन करतात. मनुष्य एक दिवस सुद्धा कांद्याला काय कांद्यातून वेळ काढायला बघा तयार नाही. मात्र लक्षात बघा, जे कांद्यातून वेळ काढणार बघा आपले वांदे होणे म्हणून कांद्यातून वेळ काढा. माप असंच आहे बघा या ठिकाणी नियोजन. शिरा का शिरा दिसून राहिला का शिराच दाळबट्टी शिरा सुंदर असं बघा महाप्रसाद नियोजन या भूमिपुत्रांनी केलं. काढून पुणे यांचं आपण करायचं. आता मुख्य विषयाकडे आपण आता बघा लक्ष घेऊ. आता कसा ज्यांचं नाव लिहिले त्यांना जगा प्रसाद देव काय करणार आहे, त्यांच्या समोर वाढून देणे, वाढून त्यांना कुठे जायचं कधी पळायची गरज नाही. देव काय करणार आहे, त्यांच्या समोर बघा देव काय नाही आणून ठेवणार आहे. त्यांना फक्त काय कोणतं काम करायचं, फक्त समोर आल्यावर ते का मंत्र झाल्यावर गेला व्यवस्थित लक्षात काय बघा भगवंताची लीला आहे की लक्षात. म्हणून आज आपण मुख्य विषयाकडे जात असताना वाटलं की मनुष्य जीवनामध्ये कशाला म्हणतो बघा, संगतीला संगतीला संगत संगत दोषा संगत संग पुण्या. जशी संगत असेल तसा मनुष्य घडत असेल. संगत चुकली तर परिणाम बघा वाईट परिणाम भोगले जातात. संगत योग्य जे मानली तर त्याची प्रगती होते लक्षात घ्या. म्हणून बघा प्रत्येकाला काय कळायला पाहिजे, कोणाच्या संगतीला राहायचं बरं काय, कोणाच्या संगतीला राहायचं आणि कोणाच्या पंक्तीला बसायचं बघा, याचं ज्ञान होणं फार आवश्यक आहे. ज्याला हे ज्ञान झालं नाही ना कोणतं पंगत आणि संगतीचं, त्याचा कार्यक्रम बिघडल्याशिवाय मग तुम्हाला सर्व समजलं बरं का. म्हणून तुम्ही मान संतांच्या संगतीचं टाळ्यावर तुमच्या बघा श्रद्धेचं आपण अभिनय करू शकतो. बघा संगत तसं चंदन असं चंदन की चंदन काय करतं, चंदन काय करतं सर्व वृक्षांना काय करते सुगंधी रसा, काय गुणधर्म चंदन रसा. तर संतांना सुद्धा कोणाची उपमा दिलेली आहे की नाही, चंदनाची बघा उपमा दिली साधी. जसा चंदनाचा गुणधर्म बघा तसे संत सुद्धा काय करत, आपणासारखे नाही काळ वेळ. म्हणून आपण पाहतो बाबांच्या या कार्यामध्ये आणि बघा कोणी संन्यासी झालं, कोणी ब्रह्मचारी झालं आणि कोणी साधक बनलं साधे. काय बघा बाबांच्या कार्याचा महिमा. जसं आमच्या गुरुकुलच्या विद्यार्थ्याच्या माता पित्यांना कळालं, काय कळालं मग त्यांच्या गाव शाळा नाही का, तरी सुद्धा त्यांच्या माता पित्यांनी बाबांच्या गुरुकुलमध्ये त्यांना काय ऍडमिशन प्रवेश का दिला, का बघा त्यांना गुरुकुलमध्ये आणलं. त्यांना कळालं, काय कळालं, आजचे बालक उद्याचे, आजचे बालक उद्याचे, आजचे बालक उद्याचे. म्हणजे बालक घडले पाहिजे बिघडले पाहिजेत. मग यांच्या आईबापांनी कशासाठी आणलं, घडण्यासाठी का बिघडण्यासाठी आणलं. मग जरा विद्यार्थी टाळीवर त्यांच्या आईबापांचं लक्ष वळत. बघा मुद्दा आहे संघ, काय संगत आणि पंक्तीचा. आता पंक्तीबद्दल बरेचसे मुद्दे यांनी माहिती केला आराबद्दल. आता संगतीबद्दल आपण विचार करू. अशा संगतीचा काय परिणाम बघा मनुष्यावर होतात बघा. त्या सुंदर बघा बाबाजीने उदाहरण दिलं बघा. म्हणे स्वाती कोणतं नक्षत्र असतं बघा, स्वाती नक्षत्र. स्वाती नक्षत्र पाऊस ज्याला पृथ्वी पडतो ना, काय होतं लक्षात बघा. स्वाती नक्षत्र पावसाचा थेंब पुढे पडला, जमिनीवर पडला. जमिनीवर पावसाचा थेंब पडल्यामुळे काय झालं, सोयाबीन, मका, ज्वारी, कपाशी असे अनेक बघा पिकं उत्पन्न झाली. स्वाती नक्षत्र थेंब जमिनीवर पडला, अनेक पिकं तयार झाली. तो पावसाचा थेंब पुढे पडला, वाहत्या गंगेच्या पाण्यात पडला, तर काय झालं, तो समुद्रात जाऊन मिळाला. तो पावसाचा थेंब पुढे पडला, गटारामध्ये पडला, त्याची दुर्गंधी यायला लागली.
तो पावसाचा थेंब कोणी पडला, विस्तारावर पडला, त्याचं अस्तित्व नष्ट झालं. तो पावसाचा थेंब कोणी पडला, सर्पाच्या मुखात पडला, त्याचं काय झालं, विष झालं. तो पावसाचा थेंब समुद्रात शिंपल्यामध्ये पडला, त्याचं काय झालं. लक्षात द्या की स्वाती नक्षत्राचे पावसाचे थेंब भिन्न भिन्न ठिकाणी पडल्यामुळे परिणाम काय लक्षात घ्या. मात्र आपण भाग्यवान का होत लक्षात घ्या. आपणही कोणत्या शिंपल्यामध्ये पडलो, आणि म्हणून सर्व काय झाले. नाही नव्हे, घरी असताना म्हणजे बाबांकडे नसताना तुम्ही झिरो होते का, झिरो होते की नाही. मग बाबाजीकडे आले म्हणून काय तुम्ही काय म्हणले, हिरो. काय म्हणले, हिरोचे हिरो. जर टाळीवाला नाही हिरो पण कोणते हिरो म्हणत, कोणते हिरो म्हणत. जसे गायकामध्ये हिरो म्हणले, आम्ही शिवकाका बोलण्यामध्ये हिरो म्हणले. अशा अनेक प्रकारचे हिरो बघा आपण त्या कार्यक्रमासाठी. मात्र लक्षात घ्या संगतीचा परिणाम. हिरा किती टणक आणि मौल्यवान किमतीवान असतो. घाण्याने जरी ठोकला ना तरी तो फुटत नाही. मात्र लक्षात घ्या भाविकांनो, त्या हिऱ्याला जर ढेकणाचा का स्पर्श झाला, फक्त साध्या ढेकणाचा स्पर्श झाला तर काय होतं लक्षात घ्या. बघा संगतीचा काय परिणाम असतो लक्षात. तसे तुम्ही किती अनुष्ठान केले, कोणा संगतीत गेले, पड्यापाडा खायला संगीत तुमचं सुद्धा काय होईल. मग लक्षात घ्या, नीट मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. कधी संगत चुकता कामा नये. संगत चुकली, कार्यक्रम बिघडला. आणि म्हणून बाबाजी नेहमी काय सांगायचे, करू नका काही संत संग धरा, करू नका काही संत संग धरा, करू नका काही संत संग धरा, करू नका काही संत संग धरा. पूर्वीचा जो दोरा उगविल, पूर्वीचा जो दोरा उगविल, पूर्वीचा तो दोरा उगविल, पूर्वीचा तो दोरा उगविल. संगत केली तसं परीस असं परीस काय करतो, परीस काय करतो बोला परीस. त्यावर एक सुंदर शब्दावली आहे, 2 ओळी आहेत की सूरज की किरणों से कमल खिल जाता है. सूर्याच्या किरणांनी कमल उमलून येते. सूरज की किरणों से कमल खिल जाता है, पारस के स्पर्श से लोहा सोना बन जाता है. लेकिन यह आश्चर्य की बात नहीं है. आश्चर्य की बात तो यह है कि बाबा जी के आशीर्वाद से पापी भी परमात्मा बन जाता है. जसं नारद मुनीमुळे कोण बनलं, वाल्याचा वाल्मिकी. तसं बाबाजीमुळे अनेक वाद्या कोणी काय बनले, त्या टाळी वाजलं म्हणून आपण म्हणतो मातीचे मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे, मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे, पागळे चालू लागले बाबा तुम्हामुळे, मुके मोरू लागले बाबा तुम्हामुळे, पागळे चालू लागले बाबा तुम्हामुळे, मुके मोरू लागले बाबा तुम्हामुळे. महात्मा डोळे आले, महात्मा डोळे आले बाबा तुम्हामुळे. मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे, मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे. बघा बाबाजीमुळे काय काय झालं हे आपण डोळ्याने पाहतो. बघा बाबाजी एक छोटस अत्यंत महत्वाचं उदाहरण सांगितलं बरं. म्हणे एकदा काय झालं, एक सारखं सासू का सासू बघा दोघी बाबाकडे आले बरं का. कोण आलं होतं बघा, एक सासू सुने कोणी बसेल असेल लक्षात बघा. सासू सुना बाबाकडे. हा डोंगरावर जाते डोंगरावर आणलं होतं बघा. डोंगरात 2 जणी आलेले आहेत बरं का. आता ही जरा शिकलेली होती, कोण सुनबाई बघा जरा शिकलेली होती.
आणि जरा सासूबाई कशी होती नाही, धार्मिक हा. म्हणून तिने काय केलं, बाबाच्या पालखीसमोर आल्यानंतर बघा पदर काय पसरवला, पदर पसरवला आणि त्यावर डोकं ठेवून काय केलं, ही माझी सुनबाई आहे, तिला लग्न किती वर्ष झाले, 8. मध्ये काही नाही, पाहणं काय आलं, काही आमच्या देवाखाली लागले फळ नाही बरं, काहीतरी कृपा करा बरं, आशीर्वाद द्या. आणि म्हणून बाबाजीने काय केलं, भस्म काय दिलं बघा, भस्म दिलं, भस्म. आणि ते भस्म सासूबाईकडे देण्यात आलं. पुन्हा त्यांनी दर्शन घेतलं आणि दोघी जणी घरी गेल्या बरं का. आता सासूबाई सुनबाईला काय म्हणायला लागली, हे बघून आपण दोघी जणी बाबाकडे गेलो होतो, मी तुझं घरानं बाबांना सांगितलं, तुला मुलगा घेऊन बाबाने तुला काय दिलेलं आहे, भस्म काय बसवे, भस्म काय घे म्हणे. आता सुनबाई शिकलेली होती जरा, ती काय म्हणाली, आशा राखेने कुठे पोरं होत्या का म्हणल्यावर, काय म्हणली ती, आशा राखेने कुठे पोरं होत्या का बरं. म्हणून त्याने ती पुढे घेतली, तिने दिली उघड फेकून दिली बघा. हे कळालं सासूबाईला की सुनबाईने काय ती पुढे घेतली, कोण टाकलेली, मग सासूबाईने तेव्हा खड्यावर गेली, ती धुंडाळी, ती पुढी सापडवली. आता बाबाजीला प्रसाद होता, सुनबाई काही घेत नाही म्हणून ती पुढे कोणी घेतली, आहे का बाहेर सर, पुढे कोणी घेतली, सासूबाईने बघा. आणि पुढे मग भविष्यात काय घडलं, गर्भ कोणाला राहिला, का मुलगा कोणाला झाला, सुन कशी राहिली, अशा रीतीने बघा सांगायचं आपल्याला की नव्हे तर महिमा करील ते काय लक्षात. अशा रीतीने बघा या दिनेश्वराच्या निमित्ताने आपण बघा एकता मला श्रद्धा भक्तीने आलेलो, पण आपण काही बदल काय केला पाहिजे, तेच कांदे तेच वांगे तेच बटाटे का लक्षात. म्हणून आपण जरा ह्या देशामध्ये राहत असताना जरा दूरचा विचार केला पाहिजे. आपण कोणत्या देशामध्ये राहतो, बोला ना, कोणत्या देशात राहते महाराज, कोणत्या देशात राहते. आता देशात भारत देशात राहतात, मात्र बघा तुम्ही अनुकरण कोणाचं करते माहिती, कोणाचं शेतकरी कोणाचं अनुकरण राहिले सांगा ना, शेतकरी तुम्ही कोणाचं अनुकरण राहिले, ह्या देशाचं नाही तर कोणत्या देशाचं, म्हणजे अनुकरण अशा बघा, म्हणजे तुम्ही गाय कोणती पाळून राहिले, शंकरी गाय पाळून राहिले की कोणती गाय पाळून राहिली, शंकरी गाय पाळून राहिली. का पाळून राहिले, हा की जास्त दूध देते, जास्त दूध द्यामुळे पैसे जास्त मिळतात. हे तू काय फक्त आहे की विचार आरोग्याचा नाही तिथं बघा. काय या शंकरीच्या पाठीमागे कोणता विचार नाही, देवी गायला देव आहे, देवी ही म्हणून नाही, फक्त कोणता विचार आहे, फक्त पैसे जास्त मिळतात म्हणून संकरित गाय बघा आपल्यासाठी गरजेची. हाच बघा मुद्दा सर्व शेतकऱ्यांचा बघा. ती गोमाता आहे म्हणून नाही बरं, काय ती गोमाता नाही, आपलं आरोग्य चांगलं राहील म्हणून नाही बरं. मात्र लक्षात घ्या, हे गायचं दूध कसं आहे बघा, या सगळं गायचं दूध कसं आहे, विषारी बघा कसं दूध आहे हे बघा महाराज. हो ह्या शंकर गायचं दूध कसं आहे लक्षात आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जे आता पिकं करू राहिले, पिकं नाही का, मोठाले मिरच्या, मोठाले टमाटे लावून राहिले, मोठाले बोर, मोठाले पेरू आहे किंवा संकरित धान्य केली, धान्य अशी भाजीपाला असेल, ते आता भाजीपाला कोबी फ्लावर सुद्धा रंगीत गेली की त्याला इंजेक्शन म्हणजे त्याला औषध प्रयोग केला तर ती त्याचा रंग बदलून जातो, कशाचा, कोबी फ्लावरचा. म्हणजे तुम्ही लोक काय करू राहिले हे भारतात राहून सावत्र आईला कोणाला प्रेम करू राहिले, सावत्र आईवर आहे की राहत्या भारत देशामध्ये प्रेम करणं करत्या सख्या आईला घराच्या बाहेर बघा. ही किती बघा दुःखाची आणि खंताची बाबा की. मात्र कशासाठी फक्त कशासाठी फक्त हा मुद्दा कशासाठी चालू आहे. सर्व लोक बघा कशाच्या मागे लागले, कोण बनेगा
हे नेते प्रकार हात गार करून जिंकली ती कशा. म्हणून अत्यंत गंभीर मुद्दा समजा लक्षात घ्यायचे. जे आपण सर्व करते चुकीचं का बरोबर आहे सगळं आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्व दृष्टिकोन बघा हे अत्यंत चुकीचा मुद्दा लक्षात आहे. त्याप्रमाणे आता शिक्षणाचा मुद्दा लक्षात घ्या. आजकाल बघा बरेचसे बरोबर काय करू राहिले तुम्ही इंग्लिश मिडियमकडे पुढे पाठवू राहिले. त्यासाठी त्या बाया पहाटी उठतील त्याला आंघोळ घालतील त्याला कपडे देतील घालायला त्याचा डबा भरून देतील त्याला त्या रस्त्यावर आणून सोडतील आणि एकदा गाडी बसून देतील नंतर पुन्हा घरी जातील पुन्हा विचार करतील आपलं आता पोरं पुन्हा शाळा सुटणार आहे चला त्याला घ्यायला. लक्षात घ्या बरं. आणि ते पोरं शाळेत काय शिकवून राहिले 1 2 3 4 ABCD आणि आईबापाला काय म्हणून राहिले आईबापाला काय म्हणून राहिले म्हणजे जे काही आई बापाविषयी शब्द बघा. हा बरोबर का की मेलेल्या मुर्द्याला काय म्हणतात आहे की मम्मी माझं की. आणि म्हणून बघा आता हे लहान पोरं आईला मम्मी मध्ये याचा अर्थ काय झाला त्याने आईची बेइज्जत काय केली. कोणत्या शब्दाने बेइज्जत झाली बेइज्जत झाली की नाही. आई जर मला तर बेइज्जत होईल का कुठे शान का शान वाढेल की आई बाई ताई का म्हटलं तर बघा शान आईची वाढेल म्हणून त्यासाठी बाबाजीने काय केलं मग बाबाजीने काय काढलं कशासाठी काढलं कशासाठी काढलं. आता आमचे विद्यार्थी बघा सर्व विद्यार्थी उभे राहतात. आईला काय म्हणायचं बाई ताई काय वडिलांना काय म्हणायचं हा आई बाबा. म्हणून आई म्हणून बघा मम्मी पप्पा मम्मी पप्पा मम्मी पप्पा आणि आई बाबा त्याप्रमाणे बघा स्तोत्र भगवान बघा निवर्तनात्मक कोणाचा अवतार आहेत. मग शंकराचा आपण स्तुती केली पाहिजे की नाही भगवान शंकर स्तुती केली पाहिजे. म्हणून आपले सर्व विद्यार्थी बघा स्तोत्र भगवान शंकराचं स्तोत्र शिव अक्षर स्तोत्र या ठिकाणी म्हणते बघा. म्हणून ओंकार बिंदू नमस्ते ऋषी श्री हो एक लक्ष द्या. आता म्हणता काय म्हटलं जात आणखी पंढरीच्या लोका आता बरं का आमचे गुरु विद्यार्थी काय करते आता एकमेकाला भेट काय घेतील भेट घेतील बरं का आणि काय करतील एकमेकाचं एक जे जयकार करा. हा निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु मग तुम्ही लोक कशासाठी खर्च करू राहिले संस्कारासाठी की शिक्षणासाठी. आणि ते बघा 2-5 रुपये नाही लाखो रुपये तुम्ही लोक शिक्षणासाठी खर्च करू राहिले आणि संस्कारासाठी कोण खर्च करू राहिले. उभे राहा एखाद्या महिलेने किंवा माणसाने उभे राहा मी माझ्या पोराच्या संसारासाठी 2,000 का 10,000 का 1 लाख रुपये खर्च करतो का खर्च केला आतापर्यंत चिंचवीरवाले तुम्ही ते पाहून राहिले काय हो कोण हा बोला हा बरोबर त्याला काय बनवायचं पण नुसतं कीर्तनकार ते पैसे कमायचं काम झालं ना. कीर्तनकार बनवणे काय झालं कीर्तनकार बनवायचं म्हणजे बाबांचा मुद्दा असा आहे बाबांचा मुद्दा असा आहे संस्कृती केव्हा बघा टिकेल तुम्हाला देव धर्मासाठी पोरच अर्पण करावं लागते. अर्पण तुम्ही अर्पण करणार का तुमचं पोरग बसायला की आई बाबा थोडी बसायला की बाबांचा मुद्दा असा आहे मी दौडत माझ्या मुलाकडं दिवा काय तेव्हा त्याला केव्हा तुपा तेव्हा दिवा देतो आम्ही त्याला संजय मारुती माझं नाव की असं कोणी आहे का
कोणीच नाही नको बाळपणा, सर्व बायांचा कार्यक्रम काय चालू आहे, डबे भरून द्यायचे, पिसाड्या भरून द्यायच्या, इंग्लिश मध्ये त्याला पाठवून द्यायचं. काय मग काय मुलांना सांगतात आणि माई घालते. जर अभिनव आहे म्हातारी जरा सगळी म्हणजे संस्कृती बघा बरं का, जिवंत ठेवायचं का या माता टाळीवर पण अभिनव असतात. कारण नाथमाने भागवतामध्ये म्हणलं काय म्हणलं लक्षात घ्या, हे पाय कुठे गेले पाहिजेत, पायी देवालय गमन. हे आपल्या संस्कृतीने मंदिरं कशासाठी बांधायला सांगितले नाही, दररोज बघा तुम्ही प्रथम तुम्ही स्वतः गेले पाहिजे तर तुमचे पोरं जातील, तुम्ही जायचा पत्ता नाही, पोरं कसं सगळ्यांना लक्षात. म्हणून आपल्या गावाचं जे भूषण आहे, शान आहे, जे मंदिर केले हे संस्कार केंद्र आहे. म्हणून पहिलं आपल्या सर्व हिंदूंनी काय केले पाहिजे, तर हिंदू प्रथम कुठे गेलं पाहिजे, सकाळी सकाळीच देवाच्या मंदिरातून डोकं मस्त बघा टेकवलं पाहिजे, आणि नंतर बघा पुढच्या कार्याला आपण बघा शुभारंभ जर केला तर तुम्ही सक्सेसफुल तुमच्या बघा तुमच्या कांद्याला चांगली भावमिती वांदे होणार वर्षात अनेक फायद्यावर का अनेक फायदे. मग केव्हा प्रथम कुठं टेकावं लागेल देव डोकं तुम्हाला, त्याप्रमाणे बघणार. आणि त्याचप्रमाणे नाथमाला भागवतामध्ये का म्हणतात की पाय कुठे गेले पाहिजेत, दिंडीमध्ये चालले पाहिजे ना, है की. म्हणून बरेचसे वारकरी आपण पाहतो, हजारो वारकरी पायी पायी कुठे जातात ना. स्वतः आता त्र्यंबकेश्वर नूतनाथाच्या समाधी सोहळ्याला बरेचसे वारकरी जाऊन टाळीवर त्यांचा अभिनय कशात बघा, तेच पाय धन्य आहेत. नाही तर बघा, नाही तर इतर पाय नका म्हणजे प्रेताचे पाय. काय म्हटलं, जे पाय कधी मंदिरामध्ये जात नाही, दिंडीमध्ये जात नाही, सत्संगामध्ये जात नाही, ते पाय कोणाचे पाय म्हणले त्यांना, त्याप्रमाणे हात, जे हात काय करीत हीरे मोती से नहीं शोभा है आपकी, है हाथ जो भगवान का पूजन किया, मन कर दिया नाम है ऐसी आगी लगन, ऐसी आगी लगन, या सर्व मीराबाई बनल्या जा टाळीवर. या मीराबाईंवर काही वेळा कायमचं नाही, काही वेळा कमी नाही. तसं दिंडीच्या निमित्ताने काही महिला मीराबाई बनल्या, काही सखूबाई म्हणा, काही जनाबाई म्हणा. म्हणून महिलांचं पहिलं कर्तव्य काय आहे, आपल्या मुलांना संस्कार म्हणून लक्षात घ्या. जर तुम्ही चुकीचं जर काम केलं त्याचं फळ तुम्हाला दुःखाचं बघा भोगा लक्षात घ्या. म्हणून मुलांना संस्कार करणं किती गरजेचं बघा. चिंचगीर ज्यांनी भरून घेतली बाबाजींच्या भक्तीने आज आपली आपला काय विषय चालू आहे, संस्कार. मुलाला 3 वर्ष जी माता भगिनी आपल्या मुलाला आपल्या हातात मग काय करता, काय बाया आपल्या अंगावर दूध न पाजता कोण दूध पाची त्या आहे की बरोबर, कोण दूध पाची त्या मग लक्षात घ्यावर का. आता बाटली दूध पाजल्यामुळे मग ती आई काय करते, मुलाच्या हातात काय देते, मग त्याला बघा खूप शिकायला खूप शिकते ना, पुढं रबरी बोंडा असतं त्या बाटलीला. ते पोरग काय करतं, ती तर ते मुलग कोणाची वाट पाहिजे, कोणी आईची का बाटलीची. माझा पुढचा शेवटचा मला लक्षात का. मग सांगा, ज्याने वाढवलं त्या मुलाला बाटली देखील, मग त्याचं प्रेम कोणावर, आईवर का बाटलीवर, प्रेम कोणावर आहे. मग लहानपणी इतकं प्रेम जडतं, मोठ्यापणी काम आई बापांनी मुलांसमोर करायचं. असा एक पथ्य, एक नियम बघा प्रत्येकाने लावून घ्यायचा. दुसरा मुद्दा, संकिरीचं मागे लागायचं अशा बघा.
पहिल्यांदा तुम्हाला त्रास होईल काही आधी कष्ट, मग आता सेंद्रिय शेती करायला तुम्हाला प्रथम कष्ट घ्यावं लागते सुरुवातीला. नंतर मात्र एकदा गाडी चालू झाली थोडीच राहतो सुरुवातीला, मग त्याला चांगली सवय मग दिवसातून एक जरी हांडी ते काही होत. मग जर वाईट सवय लागू शकते, मग चांगली सवय लागू शकणार नाही का अशा. मग दुसरा मुद्दा काय, सेंद्रिय शेती. तिसरा मुद्दा काय, सावत्र आईला आपल्या घरामध्ये ठेवायचं. मग कोणत्या आईला ठेवायचं, नाव तुरकून हे गेली तरी कोणतं तुमचं वाजवून बाबाची दिंडी आपल्या गावात पाहिजे. आणि जर टाळलं त्याच्या श्रद्धेने सेवा बघा, जर मनापासून इच्छा जर केली बघा, हे मी फायंडावे इच्छा जसं भगवती पूर्ण करत असतात. अशी आमच्या रमेशची इच्छा थोडी झाली ना, टाळी वाटलं त्यांचं लक्ष विषय पुढे या पुढे जोडून करा. बाबाजीची पालखी जी आहे ती पुढील गावाला अर्थात ईश्वर मिरवणुकीसाठी जाते. जरा हात वर करा सर्वांनी.